मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज रांगे पाटील हे आज परभणी दौऱ्यावर येणार आहेत। परभणीमध्ये आज मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली आहे। शहरातील विविध मार्गांना ही रॅली पुढे जाणार आहे आणि नूतन विद्यालय परिसरामध्ये या रॅली नंतर सांगता सभा होणार आहे। या संदर्भात मराठा बांधवांसोबत संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी खालिद नास यांनी। सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश पारित करावा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्याचा दौरा सुरू केलेला आहे। काल ते हिंगोलीत होते, आज ते थोड्या वेळानंतर परभणीत दाखल होणार आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहे जे 20 दिवसांपासून परभणीत तयारी करत आहे। आपण त्यांच्याकडून समजून घेऊया की कशी तयारी आहे आणि एकंदरीत त्याची मागणी काय आहे। काय तुम्ही तयारी केलेली आणि प्रमुख मागणी तुमची काय आहे? आम्ही गेले 15 ते 20 दिवस झालं दिवसात रात्र करून मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचं नियोजन करतो आणि जो काल हिंगोलीमध्ये रॅली झाली आहे, लाखो जनसोय जगात जर्मनी भारतात परभणी अशी भव्य दिव्य रॅली होणार आहे। आणि मूळ मागणी आमची ही की सरकारनं तात्काळ 13 तारखेचा अल्टिमेट दिला जरांगे पाटलानं, तात्काळ सगळे सोयऱ्याचा आदेश काढावा। जर सरकारनं आदेश नाही काढला तर सरकारला हे पेलणार नाही। आणि राहिला विषय, मनोज जरांगे पाटील हे सर्व जातीला सोबत घेऊन महाराष्ट्रात राहत आहेत। मराठा, ओबीसी असतील, धनगर, सगळा मुस्लिम असतील, हे सगळे सर्व समाज महाराष्ट्रातला मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे। यामध्ये काही राजकीय नेते जाणून बुजून राजकारण करत आहेत। मनोज जरांगे पाटील आतापर्यंत कुठल्याही जातीबद्दल बोललेले नाहीत। मनोज जरांगे पाटील हे सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालत आहेत। विशेष करून जरांगे पाटील यांची मूळ मागणी एकच आहे की सरकारनं तात्काळ सगळे सोयरे आदेश काढावं। जर सरकारनं तात्काळ आदेश जर नाही काढला 13 तारखेच्या नंतर तर सरकारला हे पेलणार नाही। या लोकशाही मराठीसाठी खालिद नास, परभणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।